स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्स या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्प्युटरची अनबॉक्सिंग। हो मित्रांनो, हा पूर्णपणे असेंबल्ड कम्प्युटर आहे। या असेंबल्ड कम्प्युटरची कॉन्फिगरेशन आहे i5 सेकंड जनरेशन 8GB रॅम 256GB SSD आणि याची जी रॅम आहे ती DDR3 आहे। ओके, तर ह्या कम्प्युटरची आपण अनबॉक्सिंग बघणार आहोत। याच्यामध्ये जो मदरबोर्ड वापरलाय तो आहे झेब्रॉनिक्सचा मदरबोर्ड आहे, H61 हा त्याचा नंबर आहे। ओके, आणि जो मॉनिटर आहे तर मॉनिटर तुम्ही बघू शकता, मॉनिटर मी याची कंपनी दिली आहे एंटर कंपनीचा 22 इंचीचा मॉनिटर आहे। 22 इंची मध्ये काय 55.8 सेंटीमीटर तुम्हाला लिहून दिसत असेल, त्यामध्ये 22 इंचीचा मॉनिटर आहे एंटर कंपनीचा। ओके, तर याची सगळी अनबॉक्सिंग आपण बघणार आहोत। सोबतच याचे जे कीबोर्ड माउस आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, कोणत्या कंपनीचे सगळ्या गोष्टी आपण मी तुम्हाला डिस्कस करणार आहे। त्याची डिझाइन प्रॉपर मी तुम्हाला दाखवणार आहे, मॉनिटरची डिझाइन कशा प्रकारे आहे, मॉनिटरला कोणकोणत्या बटना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत एंटर कंपनीने। सोबतच आपला जो असेंबल्ड कम्प्युटर आहे तो सुद्धा कशा प्रकारे डिझाइन आहे त्याची, त्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। आणि कीबोर्ड माउसची सुद्धा डिझाइन कशा प्रकारे कम्फर्टेबल आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघा, सर्वात आधी आपण कम्प्युटरची अनबॉक्सिंग करून घेऊया, नंतर आपण मॉनिटरची करून घेऊया। माझ्या टेबलवरती जागा नाही त्याच्यामुळे मी जो आपला मॉनिटर आहे त्याला मी सध्या खाली ठेवतोय। त्याच्यानंतर आपण सर्वात आधी हा बघून घेऊया, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण म्हणजे आधी आपण कम्प्युटरचं बघूया, नंतर आपण बाकीचं ओपन करू, ठीक आहे। तर बघा, आपण अनबॉक्स करण्यासाठी सर्वात आधी मी याची जे पॅकेजिंग आहे ते ओपन करून घेऊया। बघा, चांगल्या प्रकारे मी पॅक करून आणलंय, कारण मी बाहेर गावावरूनच बोलवतोय, ठीक आहे। तर त्याच्यामुळे पॅकेजिंगचं मला चांगल्या प्रकारे बघावं लागते। बघा मित्रांनो, तुम्हाला जर कम्प्युटर घ्यायचा असेल तर असेंबल्ड कम्प्युटर आपल्याकडे मिळतात, नवीन कम्प्युटर सुद्धा आपल्याकडे मिळतात। तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। स्क्रीनवरती तुम्हाला माझा नंबर दिसत असेल 8390166086, याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि तुम्हाला जे काही कम्प्युटर लागतील, प्रिंटर किंवा लॅपटॉप सुद्धा आपल्याकडे सेकंड हँड अवेलेबल असतात। तर तुम्हाला कम्प्युटर संबंधित जे कोणते सामान लागतील ते सगळे सामान आपल्याकडे मिळून जाणार। तर मित्रांनो बघा, आपण खोका ओपन केलेला आहे। तर याच्यामध्ये सर्वात आधी पॅकेजिंगचं मी तुम्हाला ज्या प्रकारे म्हणलंय, आपण एक एक वस्तू काढून घेऊया याच्यामध्ये कुठल्या वस्तू आहेत। तर सर्वात आधी आपण काढून घेऊया आपला कीबोर्ड। बघा, कीबोर्ड बघा मित्रांनो, कीबोर्ड पासून आपण स्टार्ट करूया। एंटर कंपनीचा कीबोर्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एंटर कंपनीचा लोगो दिलेला आहे आपल्या, आणि USB कम्प्युटर कीबोर्ड आहे, ठीक आहे। म्हणजे USB पोर्ट आहे, आता USBs येतात, ठीक आहे। तर USB पोर्ट दिलेला आहे आपल्याकडे। बघा, तुम्हाला डिझाईन दिसून येत असेल कव्हरवरती ज्या प्रकारे आहे, त्याच प्रकारचा आपला हा कीबोर्ड असणार आहे। ओके, तर बघा, जास्त वेळ नाही घेता याला सुद्धा आपण ओपन करून घेऊया। सर्वात आधी आपण अशा प्रकारे याची डिझाईन जी आहे, याचा जो पॅकेजिंग आहे तो आपण ओपन करतोय, ठीक आहे। तर बघा, हा आहे आपला फायनली कीबोर्ड। आता कीबोर्डला मी ओपन करतोय। बघा, याच्यामध्ये परत एक पॉलिथिन तुम्हाला पॅकेजिंग दिलेली आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपला कीबोर्ड सेफ राहील याची चांगली दक्षता घेतलेली आहे। आता बघू शकता, तुम्हाला कीबोर्डची डिझाईन दिसून येईल, अगदी स्मूथली डिझाईन आहे बघा मित्रांनो, आणि अगदी लॅपटॉप सारखं फील तुम्हाला या कीबोर्डवरती येणार आहे। बघू शकता तुम्ही इकडे एंटर बटन वगैरे सगळे बटन अगदी लॅपटॉप सारखे डिझाईन केलेल्या तुम्हाला दिसून येतील। याची जी केबल आहे ती सुद्धा बघा अगदी हेवी केबल आहे, आणि USB केबल आहे। याची बॅक साईडची डिझाईन तुम्ही बघू शकता। एंटर कंपनीचा इकडे बारकोड लावलेला आहे, एंटर कंपनीचा इकडे परत एक स्टिकर लावलेला आहे। ओके, इकडे तुम्हाला ISM परत हा सुद्धा लोगो दिसत असेल। याच्यामध्ये तुम्हाला क्लिप दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही जो हाईट जे तुम्ही जे आहे आपल्या कीबोर्ड ते सुद्धा तुम्ही वाढवू शकता। ओके, याला आपण सध्या लॉक करतोय। तर बघा, अशा प्रकारची डिझाईन आहे। याच्यामध्ये नमलॉक सुद्धा तुम्हाला अगदी डिझायनेबल दिसत असेल। इकडे तुम्हाला 3 LED लाईट सुद्धा दिसून येतील, जे की असतात कॅप्स लॉकची असते, एक नमलॉकची असते आणि एक स्क्रोल लॉकची असते। ओके, तर बघा, अशा प्रकारचं तुम्हाला कीबोर्डचं डिझाईन तुम्हाला दिसत असेल। मी तुम्हाला झूम करून दाखवतोय। बघा, कशा प्रकारे तुम्हाला कीबोर्डची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। ओके, तर बघा, कीबोर्डला आपण सध्या बाजूला ठेवूया, याला मी पॅक करतोय, परत मी ठेवून घेतो सध्यासाठी। ओके, पॅक करूया आपण आणि कीबोर्डच्या बॉक्समध्ये टाकून देऊया। तर बघा, याला मी सध्या खाली ठेवतो। आता नेक्स्ट वस्तू आहे बघा मित्रांनो, आपल्याकडे आहे माऊस। आता माऊस कोणत्या कंपनीचा आहे, तर माऊस सुद्धा मी दिलेला आहे एंटर कंपनीचाच माऊस आहे। ओके, बघा, माऊसची डिझाईन अगदी तुम्हाला स्मूथली आणि एकदम अशी खूप छान अशी डिझाईन आहे। बघा, याला सुद्धा मी अनबॉक्स करतोय। खूप चांगल्या रीतीने पॅकेजिंग केलेली असते एंटर कंपनीच्या माऊसची, कीबोर्डची वगैरे। बघा, याच्यामध्ये तुम्हाला पॉलिथिनचा एक कव्हर भेटणार अशा प्रकारचा, आणि याच्या आतमध्ये तुम्हाला आहे आपला
माऊस दिलेला आहे. ओके, तर बघा हे एंटर कंपनीचा माऊस आहे बघा मित्रांनो, अगदी वापरायला स्मूथ आहे. सर्वात आधी बघू शकता इकडे तुम्हाला एंटर कंपनीचा लोगो दिसत असेल आणि नंतर तुम्हाला याची डिझाईन दिसत असेल मित्रांनो. बघा याच्यामध्ये ग्रिप अगदी सुंदर आहे, याच्यामध्ये ग्रिप दिलेली आहे, म्हणजे तुम्ही हात बोट ठेवल्यानंतर अगदी तुम्हाला वापरायला स्मूथली यूज होणार. ओके, आणि याचा सुद्धा पोर्ट जो आहे तो USB पोर्टच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा तुमचा आपला हा माऊस आहे. ओके, एंटर कंपनीचा माऊस आहे. याला सुद्धा मी सध्या पॅक करून बाजूला ठेवून देतोय. आता महत्त्वाचं म्हणजे आहे आपला CPU. आपण CPU ओपन करणार आहोत बघा मित्रांनो. सध्या मी याला आतमध्ये टाकून देतोय, आपल्या बॉक्समध्ये टाकून ठेवून देतोय. ओके मित्रांनो, बघा आपण कीबोर्ड आणि माऊस बघितले. आता आपल्याला CPU बघायचे. CPU ची डिझाईन कशा प्रकारे आहे, CPU कशा प्रकारे आपण बघणार आहोत सगळ्या गोष्टी. ओके, तर बघा CPU अगदी हेवी CPU मी यूज केलेला आहे, कॅबिनेट वगैरे. बघा याच्यामध्ये मी सेफ्टीसाठी जे पॅकेजिंग केली होती, अगदी बारीक बारीक फोटो मी टाकले होते, ते सगळे मी आधी काढून घेतोय. ठीक आहे, हे सगळे पॅकेजिंगसाठी मित्रांनो, कारण फार लांबून जो आपण बोलवत असतो माल, त्याच्यामुळे हा जो CPU आहे तो पॅक होतात, तर आपल्याला अडचण जाणार होती. ओके, तर बघा आपल्याकडे आता आपण CPUचा जो बॉक्स आहे तो आपण तुम्हाला दिसत असेल ओपन केलेला आहे. या बॉक्सला मी खाली ठेवून देतो. हा आहे आपला CPU. आता CPU जो आहे तो बघा तुम्हाला इकडे दिसत असेल, अशा प्रकारची डिझाईन असणार आहे आपल्या CPUची. अगदी गेमिंग सारखी डिझाईन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, USB ऑडिओ सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. तर त्याला जास्त वेळ न घेता आपण याला ओपन करून बघूया कशा प्रकारे आपल्याला डिझाईन भेटणार आहे. तर ठीक आहे, सिंपल मी याला टेप काढून घेतो. याची टेप काढलेली आहे बघा मित्रांनो. आता आपण ओपन करणार आहोत आपला CPU. ओके, बघा CPU सुद्धा अगदी थर्माकोलमध्ये पॅकेजिंग करून दिलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीच डॅमेजिंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. ओके, बघा अशा प्रकारे आपण CPU ओपन करून घेतलेला आहे. CPU ला मी दुसऱ्या बाजूला साईडला समोर ठेवतोय, खोक्याला आपण बाजूला ठेवतोय. ठीक आहे, बघा आपला CPU तुम्हाला दिसून येत असेल. CPUच्या वरती आणि खाली दोन्ही बाजूला तुम्हाला थर्माकोल लावलेला दिसत आहे, म्हणजे याला कोणतीच डॅमेजिंगची प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी आहे ते. ठीक आहे, आपण खालचं सुद्धा थर्माकोल काढून घेऊया. बघा थर्माकोल मी काढलेले आहे. आता बघा तुम्हाला फायनली मी CPU दाखवणार आहे. CPU कशा प्रकारे त्याची डिझाईन आहे, त्याच्यावरती आपण पन्नी आधी पॅकेजिंग केली आहे पन्नीची, जेणेकरून खराब होऊ नये किंवा कुठलाच धूळ वगैरे कुठल्याच प्रकारची धूळ आपल्या CPU मध्ये जाऊ नये याच्यासाठी. आता बघा फायनली तुम्हाला दिसत असेल आपला CPU ची डिझाईन तुम्हाला दिसत असेल. बघा CPU ची डिझाईन किती भारी तुम्हाला दिसून येतोय. याच्यामध्ये बघा सर्वात आधी एंटर कंपनीचा आपण जो आपली पॅकेजिंग आहे, म्हणजे काय आपला CPUचं कॅबिनेट आहे. ठीक आहे, एंटर कंपनीचा वापर केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ग्रिप, अगदी सुंदर डिझाईन तुम्हाला दिसत असेल, अगदी गेमिंग सारखा फील होतोय. त्याच्यानंतर बघा वरती आपल्याला सर्वात आधी इकडे तुम्हाला USB पोर्ट दिसतं, त्याच्यानंतर ऑडिओसाठी माईकसाठी याचं पोर्ट दिसत आहे. नंतर परत एक USB पोर्ट, त्याच्यानंतर इकडे पॉवर LED आहे. ठीक आहे, रिस्टार्ट LED आणि रिस्टार्ट बटन सुद्धा इकडे तुम्हाला दिसून येत असेल. पॉवर बटन बघा अगदी चांगल्या प्रकारे ते डिझाईन केलेली आहे, थोडी तेडी म्हणजे त्याच्यामध्ये डिझाईन केलेली आहे, चांगल्या प्रकारे दिसायला हवं म्हणून. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपला पूर्ण पॉवर तुम्हाला बटन दिसत असेल. आणि सोबत इकडे तुम्हाला डिझाईनमध्ये अगदी बारीक बारीक छिद्र सुद्धा तुम्हाला दिसून येत असतील. परत एक ऑप्शन बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक ब्लँक ठेवलेला आहे. जर तुम्हाला USB किंवा HDMI पोर्ट वगैरे याला कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. ओके, तर बघा अशा प्रकारचा फ्रंट तुम्हाला पॅनल दिसत असेल. फ्रंट पॅनल कशा प्रकारे तुम्ही बघितले. आता आपण साइडिंग बघून घेऊया. साइडिंग सुद्धा बघा अगदी सुंदर आहे. याच्यामध्ये बघा अशा प्रकारची डिझाईन दिली आहे, अगदी बाहेर असं कर्व आलेला आहे याचं. ठीक आहे, आता हा कशासाठी तर मदरबोर्ड याचा फिट असतो, त्याच्यामुळे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतोय. ठीक आहे, त्याची जर तुम्ही राईट साईड बघितली तर राईट साईड सुद्धा बघू शकता. अशा प्रकारचा येतो फॅनसाठी हा होल दिलेला असतो. याची डिझाईन सुद्धा अगदी सुंदर आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅक पॅनल बघा. तुम्हाला मी बॅक पॅनलची सगळी माहिती देतो. आता बॅक पॅनलला काय काय आहे तर सर्वात आधी तुम्हाला दिसत असेल आपला SMP असतं. इकडे पॉवर केबल आहे, पॉवर पोर्ट आहे, जिथे आपण पॉवर केबल लावत असतो. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याची बॅक साईड दिसत असेल पूर्णपणे, जिथे तुम्हाला समोर सर्वात आधी तुम्हाला 2 USB पोर्ट आहे, त्याच्यानंतर VGA पोर्ट आहे, नंतर HDMI पोर्ट आहे, सोबतच त्याच्या 4 पुन्हा USB पोर्ट आहेत. त्याच्यानंतर इथरनेट केबल म्हणजेच RJ45 केबलसाठी सुद्धा पोर्ट येतं, RJ45 पोर्ट आहे. त्याच्यानंतर 3 तुम्हाला ऑडिओ पोर्ट दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बघा खाली सर्व तुम्हाला दिसत आहे इथं, जर तुम्हाला एक्स्ट्रा जर तुम्हाला काही हे लावायचे असतील ग्राफिक्स कार्ड वगैरे, तर तुम्ही इथं कार्ड लावण्यासाठी सुद्धा जागा दिलेली
आहे. ओके मित्रांनो, तर बघा अशा प्रकारचा आपला पूर्णपणे बॅक पॅनल आहे. जर तुम्हाला कधी हा साईड पॅनल ओपन करायचं झालं तर याच्यासाठी सुद्धा दोनच फक्त बघा अगदी तुम्ही हाताने खोलू शकता. अशा प्रकारचे दोन तुम्हाला स्क्रू इथे दिलेले असतील बघा, अगदी म्हणजे हाताने खोलण्यालायकीचे इथे स्क्रू लावलेले आहेत. ओके, मी तुम्हाला थोडंसं बॅक पॅनल सुद्धा ओपन करून दाखवतोय. तर बघा अशा प्रकारची आपला बॅक पॅनल बघा. मदरबोर्ड तुम्हाला दिसत असेल, इंटेल कंपनीचा मदरबोर्ड दिलेला आहे याच्यामध्ये, ठीक आहे. नंतर हा आपला SMPS आहे आणि ही आपली SSD आहे. तर अशा प्रकारचं सगळं आपण त्याच्यामध्ये कंपोनंट्स लावलेले आहेत. आणि 8GB तर फक्त एक रॅम लावलेली आहे मी, म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला त्याची रॅम वाढवायची असेल तर तुम्ही परत 8GB रॅम लावू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्या आतमधला भाग आहे, याला आपण क्लोज करून घेऊया आणि बाकीची माहिती बघूया. याला क्लोज करतो. क्लोज करण्यासाठी सिंपल तुम्हाला बॅक जो साईड पॅनल आहे आपला त्याला लावायचा आहे आणि हातानेच तुम्हाला डायरेक्टली हे स्क्रू फिट करून घ्यायचे आहे. बघा अगदी हाताने तुम्ही याला स्मूथली अगदी फिट करू शकता. अशा प्रकारे याला डिझाईन केलेलं आहे. इंटेल कंपनीचा आहे मित्रांनो. बघा सर्व काही इंटेल कंपनीचा मी देत आहे, अगदी इंटेल कंपनीचं मॉडेल तुम्हाला मिळत आहे. बघा याची कॉन्फिगरेशन तुम्हाला परत एकदा सांगतो. i5 सेकंड जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD आणि याचं कॅबिनेट सुद्धा तुम्हाला फार अट्रॅक्टिव्ह तुम्हाला दिसून येईल. कीबोर्ड माऊस सुद्धा मी याच्यामध्ये इंटेल कंपनीचेच देत आहे. तर बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर बघा आपण सीपीयूची पूर्ण माहिती बघितली, कीबोर्ड माऊस बघितला, आपलं मॉनिटर बघायचं राहिलं मित्रांनो. बघा सॉरी, तर बघा सीपीयू तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. आता आपण इंटेल कंपनीचा आपला मॉनिटर बघणार आहोत 22 इंची कशा प्रकारे त्याला डिझाईन केलं आहे. तर बघा मी सीपीयूला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो किंवा मी एका त्याला थोडा खाली ठेवून देतोय जेणेकरून आपल्याला मॉनिटर ओपन करायला सोपं जाईल. तर बघा हा आहे आपला इंटेल कंपनीचा मॉनिटर. आता मॉनिटर बघा कशा प्रकारे डिझाईन केलं, सर्व तुम्हाला दिसून असेल. इथं मोठ्या प्रकारे तुम्हाला इंटेल कंपनीचा लोगो आणि त्याचं नाव तिथं दिलेलं आहे. लेफ्ट साईडला वरती जर तुम्ही बघितलं तर कम्प्युटर मॉनिटर लिहिलं आहे आणि 55.8 सेंटीमीटर म्हणजे 22 इंचीचा तुम्हाला मॉनिटर मी देत आहे या सेटअप सोबत. तर बघा याला सुद्धा आपण ओपन करूया. याची सुद्धा पॅकेजिंग अगदी चांगल्या रीतीने मी पॅक केलेलं आहे. बघा तुम्ही जर कोणतेही वर्क करत असाल तरी तुम्हाला हा मॉनिटर सफिशियंट आहे. म्हणजे 22 इंची मॉनिटर म्हणजे भरपूर मोठा मॉनिटर होतो मित्रांनो. तुम्ही ट्रेडिंग करत असाल तरी ट्रेडिंगसाठी सुद्धा हा भरपूर सफिशियंट आहे. याच्यामध्ये खूप सारे चांगले वर्क तुम्ही ग्राफिकल वर्क सुद्धा या मॉनिटरच्या साईजमध्ये करू शकता. ओके, बघा चांगलीच पॅकेजिंग याच्यामध्ये केलेली आहे. याला ओपन करायला थोडा वेळ जाईल मित्रांनो, त्यासाठी सॉरी. तोपर्यंत तुम्ही बाकी बघू शकता याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे, कशा प्रकारे लिहिलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बाकीचे कव्हरिंग होतं मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आपण ओपन केलेला आहे. आपला जो मॉनिटरचा खोका आहे त्याला मी ओपन केलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. याला आपण सॉरी म्हणतो तोडायचं राहून. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण ओपन केलेलं आहे. फायनली थोडी तकलीफ जास्त परत आपण ओपन केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा काय काय दिलं आहे. तर याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला गाईडलाईन्स दिसून येतील. याच्या जे आपला इंटेल कंपनीचा मॉनिटर आहे त्याचे गाईडलाईन्स दिसून येतील कशा प्रकारे त्याला काय करायचं आहे. तर ओके, हे सगळं तुम्ही वाचू शकता. त्याला मी सध्या बाजूला ठेवतो. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इकडे दिसत असेल याचा स्टँड. बघा अगदी राऊंडेड स्टँड आहे मित्रांनो. राऊंडेड म्हणजे अगदी ऑफिशियल तुम्हाला लुक त्याचा दिसून येईल. बघा राऊंडेड स्टँड आहे, त्याला सुद्धा आपण बाजूला ठेवूया. स्टँडचा दुसरा पार्ट आणि त्याचे केबल सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे, ते सुद्धा मी ओपन करतो. बघा हा आहे स्टँडचा दुसरा पार्ट. याला मी ओपन करून घेऊया आपण. बघा याच्यासोबत आपल्याला पॉवर केबल दिसत आहे. पॉवर केबल बघा अगदी जेन्युइन पॉवर केबल आहे, ते सुद्धा तुम्हाला येतो या मॉनिटरच्या खोक्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, सोबतच हा स्टँडचा दुसरा पार्ट आहे, याला सुद्धा मी इथं कनेक्ट करून घेतोय. बघा अशा प्रकारे तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. हा झाला आपला स्टँड. ओके,
आणि त्याच्यानंतर आपली आपली VGA केबल बघा, VGA केबल याच्यामध्ये दिलेली नाही मित्रांनो. याच्यामध्ये HDMI केबल तुम्हाला दिसून येईल बघा. HDMI पोर्ट मी तुम्हाला दाखवतो जवळून बघा. याच्यामध्ये HDMI पोर्ट दिलेला आहे. आता VGA केबलचा वापर फार कमी झालेला आहे, HDMI पोर्टच वापरला जातो. ठीक आहे, दोन्ही साईडला HDMI पोर्ट तुम्हाला दिलेला आहे. आपण या केबलला सुद्धा थोड्या वेळ बाजूला घेऊया. आता त्याच्यानंतर बघा परत एक तुम्हाला याच्यामध्ये गोष्ट दिसून येईल. परत एक पॉवर केबल बघा तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे ही पॉवर केबल जरी खराब झाली तर तुम्ही या पॉवर केबलचा वापर करू शकता. 2 पॉवर केबल आपल्याला याच्यामध्ये मिळालेल्या आहेत. ओके, तर मी याला सुद्धा बाजूला ठेवतो. आता फायनली आपल्याला मेन आपला प्रोडक्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे, तो म्हणजे आपला मॉनिटर 22 इंचीचा. ओके, तर बघा मॉनिटर काढण्यासाठी मी चांगल्या रीतीने आपल्याला काढायचं आहे बघा. कारण सर्वात कम्प्युटरमध्ये सर्वात जे आपला नाजूक वस्तू असते ती म्हणजे असते आपला मॉनिटर. ओके, त्यासाठी मी याला थोडं आडवा ठेवत आहे जेणेकरून अडचण जाणार नाही. अशा प्रकारे सिंपल मी याला खिचत आहे बघा. तर बघू शकता अशा प्रकारे आपला मॉनिटर तुम्हाला दिसेल. थोडी अडचण जात आहे मित्रांनो. बघू शकता हा मॉनिटर तुम्हाला दिसून येईल. हे सगळे थर्मोकॉल जे आहे ते आपण बाजूला ठेवूया. मॉनिटरचा बघू शकता तुम्ही, मॉनिटर आपल्याला किती चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आता मॉनिटरवरती तुम्हाला जी छोटी छोटी तुम्हाला ठप्पे दिसून येतील. ते ठप्पे मित्रांनो याच्याची लॅमिनेशन केलेली असते आपल्या कम्प्युटर आपल्या मॉनिटरला. तर हे बघा ही लॅमिनेशन आहे मित्रांनो. ही लॅमिनेशन निघणार राहते. ठीक आहे, ही जे आपली लॅमिनेशन आहे ती फक्त आपल्याला सेफ्टीसाठी वरती धूळ बसून याच्यासाठी लावलेली आहे. तर ही कस्टमरला दाखवताना ती निघत असते थोडी थोडी, हे आपल्याला काढून घ्यायचे. पण सध्या मी काढणार नाही कारण माझ्या कस्टमरला मला दाखवायचे आहे ते सगळं. कारण जर ते काढलं तर तुम्हाला सेकंड हँड वाटणार. ठीक आहे, कोणत्या कस्टमरला सेकंड हँड वाटणार, त्याच्यामुळे मी ते काढणार नाही. ओके, ती माझ्या कस्टमर समोर काढेल कारण हा जो मॉनिटर आहे माझ्या कस्टमरसाठी बोललेला आहे कम्प्युटर. बघू शकता तुम्ही याची चारी साईड बघू शकता याच्यामध्ये कशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे. सर्वात आधी बघा आपण फ्रंट साईड कडून सुरू करूया. तर हा आपला पूर्णपणे मॉनिटर. याच्यामध्ये खाली तुम्हाला एंटर कंपनीचा लोगो दिसून येईल बघा. एंटर कंपनी तुम्हाला दिसत आहे. ओके, एंटर कंपनीचा लोगो दिसत आहे. सोबतच त्याच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितले तर बॅक साईडला तुम्हाला एक लोगो दिसून येतो. इकडे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे किती इंची मॉनिटर आपला बघा. 55.8 सेंटीमीटर LED मॉनिटर. ठीक आहे, LED मॉनिटर आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काही अडचण जाणार नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा खाली इकडे बाहेर असं कर्व आलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्याचा मदरबोर्ड वगैरे दिलेला असतो. नंतर इकडे तुम्हाला हवा येण्यासाठी बघा इकडे तुम्हाला दोन साईडला दोन जे छिद्र तुम्हाला दिसून येतील. म्हणजे तिथून आपल्याला जे मॉनिटर जो आहे मदरबोर्ड जर गरम झाला तर तिथून हवा पास करून तो आपला टेम्परेचर जो आहे तो मेंटेन करत असतो. त्याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला 5 बटन दिलेले असतात. ज्याच्यामध्ये सर्वात पहिले आहे पॉवर बटन. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इकडे डेमो बटन दिसत आहे. ठीक आहे, अप बटन, डाऊन, ऑटोमॅटिक हे सगळे बटन तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील. ओके, त्याच्यानंतर बघा इकडे खाली तुम्हाला दिसत आहे इकडं AC पॉवर सप्लाय तुम्हाला द्यायचं. इथून पॉवर सप्लायसाठी आपल्याकडे इकडे पोर्ट दिला आहे, पॉवर पोर्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे तुम्हाला HDMI पोर्ट दिसून येईल. HDMI पोर्ट जो मी तुम्हाला आता केबल दाखवलेला आहे बघा, हा केबल आपल्याला याच्यामध्ये यूज करायचा आहे HDMI पोर्टमध्ये. नंतर तुम्हाला जर तिथं VGA पोर्ट जर लावायचं असेल तर VGA पोर्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे. सोबतच त्याच्यामध्ये ऑडिओ DC सुद्धा तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारचे पोर्ट्स याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. डिझाईन अगदी सुंदर आहे. 22 इंची मॉनिटर बघा, अगदी सुंदर दिसतोय आपला एंटर कंपनीचा मॉनिटर. तर अशा प्रकारचा मॉनिटर आहे. याला मी स्टँड करून तुम्हाला दाखवतोय. जो आपला स्टँड आहे स्टँडवरती मी तुम्हाला लावून दाखवतोय बघा. अशा प्रकारे तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये सिंपल ठेवायचं आहे बघा. तर अशा प्रकारे आपला मॉनिटर दिसतोय. तर बघा हा मॉनिटर सुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा अशा प्रकारे प्रॉपर आपला पूर्णपणे मॉनिटर आहे. जर हा तुम्हाला मॉनिटर आवडला असेल तर फक्त मॉनिटर जरी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला फक्त मॉनिटर सुद्धा मिळून जाईल. फक्त जर तुम्हाला CPU पाहिजे तर CPU सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला एकदा पुन्हा कॉन्फिगरेशन सांगून देतो. कम्प्युटरची कॉन्फिगरेशन आहे i5 सेकंड जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD आणि 22 इंची मॉनिटर, एंटर कंपनीचा कीबोर्ड, माऊस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सेटमध्ये भेटणार आहेत. ओके, तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जर कोणालाही कम्प्युटर घ्यायचा असेल तर तो मला संपर्क करू शकतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती जरूर दिसत असेल. 8390166086 गुरुदेव चौक, पालघर रोड, सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण फ्री डिलिव्हरी देत असतो. सोबतच तुम्हाला अदर स्टेटमध्ये सुद्धा पाहिजे तर तरी तुम्हाला सगळं सेटअप जे आहे ते तुम्हाला घरपोच मिळून जाणार मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या ठाकरे कॉम्प्युटर्स या चॅनलला सबस्क्राईब करा.